मी पहिल्यांदाच आलो सनीज वर्ल्डला, कारण तर भाच्याला खेळायला घ्यायचं म्हणून आम्ही सगळे आलो होतो फॅमिलीने. आणि त्याच्यापेक्षा जास्त आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलं, कारण इथल्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी जिथे मी आता उभा आहे पलीकडच्या बाजूला त्या सगळ्या सुंदर आहेत. आणि इंटरेस्टिंगली मी स्वतः ट्रेकिंग वगैरे करतो, त्यामुळे इथलं बाकीच्या ज्या गोष्टी असतील किंवा ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी असतील किंवा ते क्लाइम्बिंग असेल वगैरे किंवा रॅपलिंग आहेत, हे सगळे उत्तम आहेत. मला असं वाटतं की याच्या आधी मी वेगवेगळ्या ठिकाणी गेलो होतो. इथली एक मला असं वाटतं की वेगळी गोष्ट काय, तिथे रेस्टॉरंट्स अवेलेबल आहेत, तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता आणि वरती लगेच राहण्यासाठी सुद्धा जागा आहे. त्यामुळे येत असाल तर किमान 2 दिवसाचं प्लॅनिंग करून या. ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी तर तुम्ही खेळालच, पण त्याच्यापेक्षा जास्त हा परिसर जो आहे ना तो समजून घ्या. आणि पुण्याच्या एकदम पुण्याच्या एजवरचं म्हणजे पाषाणचा एरिया तुम्ही पुढे सोडला की जिथे पाषाण सुरू होतं तिथेच आहे. त्यामुळे शहरापासून पण जवळ आहे. इकडून लोणावळ्यावरून आला तर ते पण तुम्हाला जवळ पडतं. त्यामुळे तुम्ही कुठूनही आला महाराष्ट्रातून तरी सनीज वर्ल्डला मात्र नक्की भेट द्या.